चला रस्त्यात थांबू नका मॅडम, खाली बघा. नाशिक महानगरपालिकेच्या 31 प्रभागांमध्ये आतापर्यंत 735 उमेदवार उभे राहिलेले आहेत. हे वेगवेगळ्या पक्षाचे आहेत. त्यापैकी 208 उमेदवार हे अपक्ष आहेत. आज ह्या उमेदवारांचं नशीब जे आहे ते मतदार पेटीमध्ये बंद होणार आहे. आपण मतदार जे आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की मतदान करताना त्यांना काय अडचणी आल्यात. नेहमीपेक्षा आत्ताची परिस्थिती आणि नाशिकचं राजकारण हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेलं आहे. इथलची उमेदवार, इथलची मतदान प्रक्रिया त्याच्यावर संपूर्ण राज्याचं लक्ष आहे. तर चला आपण जाणून घेऊया सिडकोच्या प्रभाग क्रमांक 29 मधील मतदारांकडनं की मतदान करताना त्यांना काय काय अडचणी आल्या. दादा, काय अडचणी आल्या तुम्हाला, काय काय आता जाणवते? याच्या पहिले जे होतं ना मतदान 2 होतं, त्याच्यामुळे काही गोंधळ होत नव्हता. आता 4 असल्यामुळे ना लोकांचं थोडं कन्फ्युज आणि गोंधळ होतो. त्याच्यामुळे 2च ठीक आहे मॅडम. त्याच्यामुळे खूप अडचणीवर आली आणि त्याच्यामुळे टाइम बी खूप लागू राहिला 4 असल्यामुळे. पण वेळ खूप लागू राहिला. प्रत्येक प्रभागामध्ये 3 किंवा 4 हे उपप्रभाग आहेत. त्यामुळे तिथे 3 आणि 4 हे असे उमेदवार त्यांनी ठेवलेले आणि त्यामुळे हा बदल निवडणूक आयोगाने केलेला आहे. तर तुमचं असं म्हणणं आहे की जी सुरुवातीला होते 1 किंवा 2 ते सफिशियंट होतं. आता प्रत्येक ह्याचे जे उपभाग काढलेले त्याच्यामुळे 3 किंवा 4 जे तुम्हाला हे करावं लागतं तिथे तुमचं कन्फ्युजन होतं मॅडम. ठीक आहे. ह्या व्यतिरिक्त अजून काही अडचणी आल्या तुम्हाला? दुसरं काही अडचण नाही. वेळ लोकांना टाइम भेटत नाही. असं प्रत्येकाचा जो कामाधंद्यामध्ये असतो ना त्या टाइमानुसार थोडस वाढवायला काही गोष्टी 2 ठीक आहे. टाइम कमी वाटेल लोकांना, बस एवढं बोलायचं. इथे आपण अजून काही नागरिक उभे आहेत मतदानासाठी. जवळजवळ 5:30 वाजून गेलेले आहेत आणि ह्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही गेल्या 2 ते 2.5 तासापासून इथे वाट बघतोय, परंतु आम्हाला अजूनही आमची टर्म आलेली नाहीये. तर एवढा वेळ, एवढा उशीर का होते? विचारू की मतदान करताना अनेकांनी असं सांगितलेलं आहे, आता जे लाईन मध्ये उभे आहे, की 2-2.5 तासांपासून आम्ही इथे उभे आहोत आणि खूप वेळ लागतोय मतदान प्रक्रियेला. तर मतदारांना आपण विचारणार आहोत की काय दादा, काय प्रॉब्लेम आला इथे? मगाशी काही लोक गोंगाट करत होते की खूप उशीर होतोय, लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करा. काय विषय झालाय? खरं तर मॅडम, आम्ही जवळजवळ 2 तासापासून लाईनीत उभे. आम्हाला मधून काही प्रतिसाद मिळायला तयार नाही आणि बाहेर आल्यानंतर म्हणता की ते कन्फ्युजन आहे, 3 याच्यात डिवाइड झालेले, त्यामुळे लक्षात येत नाही. त्यामुळे 2 ते 2.5 तास आम्ही उभे राहून आणि अजूनपर्यंत आम्हाला मतदान मिळण्याचा हक्क मिळाला नाही. हा, फक्त शक्यतोवर आमची जेवढा वेळ वाचेल त्याची काळजी घ्यावी. मतदारांचं असं म्हणणं आहे की आमच्याही वेळेचा विचार निवडणूक आयोगाने करावा आणि जेवढ्या लवकरात लवकर मतदान प्रक्रिया पूर्ण करता येईल तेवढे लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी. जे काही छोटे मोठे बदल निवडणूक आयोगाने ह्या वेळेस मतदान प्रक्रियेमध्ये, मशीन मध्ये केलेले आहेत, त्याचा कुठेतरी सामान्य नागरिकांना त्रास होत आहे किंवा ती प्रक्रिया समजण्यासाठी प्रत्येक नवीन मतदाराला वेळ लागत आहे आणि त्यामुळे हा उशीर होत आहे. महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाडसह रेणुका गायकवाड, नाशिक.